नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तलाठी भरती, महानगरपालिका भरती, नगर परिषद भरती, हायकोर्ट, जिल्हा बँक किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरती परीक्षेसाठी तयारी करताय, तर ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आलेला आहे सरळ सेवा बूस्टर सिरीज। यामध्ये आपण सरळ सेवा भरती परीक्षांसाठी मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही सरळ सेवा भरती परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, आणि जर तुम्हाला यासारखे आणखी व्हिडिओ पाहायचे आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, सवंगडीचा समानार्थी शब्द शोधा। मित्रांनो, सवंगडी म्हणजे मित्र, सखा, दोस्त। मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1, सवंगडी म्हणजे मित्र। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, भरती या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा। मित्रांनो, भरती म्हणजे काय? जेव्हा समुद्राचं पाणी वाढतं त्याला काय म्हणायचं? भरती म्हणायचं। आणि मित्रांनो, जेव्हा समुद्राचं पाणी कमी होतं त्याला काय म्हणायचं? ओहोटी म्हणायचं। म्हणजेच भरतीला विरोधार्थी शब्द कोणता आहे? पर्याय 1, ओहोटी। आता मित्रांनो, प्रश्न सोपे वाटतायत, तर हे प्रश्न आहेत ते TCS ने 2023 साली आणि तिथून पुढे विचारलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही सरळ सेवा भरती परीक्षांसाठी तयारी करताय तर हे प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत। सोपे जरी असले तर याच प्रकारचे प्रश्न ऑलरेडी विचारले गेलेले आहेत आणि विचारले देखील जातील। प्रश्न क्रमांक 3, तो काम करतो या वाक्याचे स्त्रीलिंगी वाक्य कोणते आहे? मित्रांनो, तोच काय होईल स्त्रीलिंगीमध्ये? ती होईल, आणि करतोच करते, म्हणजेच ती काम करते। पर्याय 1। प्रश्न क्रमांक 4, ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? मित्रांनो, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? ज्ञानेश्वरांनी लिहिली, संत ज्ञानेश्वरांनी लिहिली। त्यांचं पूर्ण नाव काय? ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी। मित्रांनो, याच्या पुढे जाऊन काय विचारलं जाईल? ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव काय आहे, किंवा या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी आहे असं विचारलं जाईल, तर ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव आहे भावार्थ दीपिका, आणि भगवद्गीतेवर आधारित हे एक भाष्य आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ज्ञानेश्वरी आहे ती भगवद्गीतेवर आधारित आहे, म्हणजे पर्याय 2। आता पुढे पहा, संत ज्ञानेश्वरांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? जर तुम्हाला याचं देखील उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे। जे प्रश्न मी विचारतोय प्रत्येकाचं उत्तर द्या। पाहूया तुमचा किती अभ्यास झालाय आणि तुम्ही परीक्षेसाठी किती सिरियसली अभ्यास करताय। प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ कोणता? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे महानुभाव संप्रदाय स्थापना कोणी केली? श्री चक्रधर स्वामींनी केली। संस्थापक कोण? श्री चक्रधर स्वामी। आणि मित्रांनो, यांचं चरित्र माहिमभट यांनी लिहिलं। त्या चरित्राचं नाव काय आहे? लीळाचरित्र। आणि मित्रांनो, हाच महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। महानुभाव संप्रदायाचा आद्य ग्रंथ कोणता? लीळाचरित्र। कोणी लिहिला? माहिमभट यांनी लिहिला। कोणाच्या आयुष्यावर आधारित आहे? श्री चक्रधर स्वामींच्या आयुष्यावर आधारित आहे। प्रश्न क्रमांक 6, ये या क्रियापदाचे भूतकाळातील रूप ओळखा। मित्रांनो, आपण एखाद्या व्यक्तीला बोलवतो तेव्हा काय म्हणतो? इकडे ये। तर या ठिकाणी एचं भूतकाळ रूप काय होतं? तो आपल्याकडे आला, म्हणजे आला, आली, आले, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। येचं भूतकाळ रूप आले, आला, आली। पुढे पहा मित्रांनो, केले हे करचं भूतकाळ रूप आहे, आणि गेले हे जाचं भूतकाळ रूप आहे, लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 7, सरोज दिल्लीत राहते या वाक्याचा प्रयोग ओळखा। या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, सरोज वाक्यातील कर्ता आहे, राहते वाक्यातील क्रियापद आहे। आता सरोज ही महिला आहे म्हणून राहते। जर मुलगा असता किंवा पुरुष असता तर त्या ठिकाणी अक्षय दिल्लीत राहतो असं झालं असतं। म्हणजे या ठिकाणी क्रियापदाचं रूप आहे ते कर्त्याच्या लिंगानुसार बदललं असतं। आणि लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं त्या ठिकाणी असतो कर्तरी प्रयोग, म्हणून या ठिकाणी काय आहे? कर्तरी प्रयोग। पर्याय 4। पुढे मित्रांनो, ज्या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं त्या ठिकाणी असतो कर्मणी प्रयोग, आणि ज्या ठिकाणी दोन्हीनुसार बदलत नाही त्या ठिकाणी असतो भावे प्रयोग। आणि मित्रांनो, याचे अनेक प्रकार आहेत, अनेक उपप्रकार आहेत। जर तुम्हाला या सर्वांची माहिती हवी असेल तर आपली A to Z मराठी व्याकरण सिरीज यूट्यूबवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे। ते व्हिडिओ पाहून घ्या, त्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकचा सराव केला आहे। प्रत्येक टॉपिकवर जे काही पॉईंट आहेत त्या प्रत्येक पॉईंटचा सराव आपण प्रश्नाच्या साहाय्याने केलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला प्रत्येक टॉपिक कव्हर करायचा आहे तर त्या व्हिडिओसारखा व्हिडिओ तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही आहे। प्रश्न क्रमांक 8,
खालीलपैकी कोणता शब्द अकल्पितचा विरुद्धार्थी आहे? मित्रांनो, अकल्पित म्हणजे काय? ज्याची कल्पना केली नाही असा, कल्पना केली नव्हती असा. त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे? ज्याची कल्पना केली आहे असा म्हणजेच कल्पित. पर्याय 1. यजमान म्हणजे काय? ज्याच्या घरी पाहुणे आलेत तो. आणि मित्रांनो, मेहमान म्हणजे जो पाहुणा बनून आलाय तो. प्रश्न क्रमांक 9. श्रीमती या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते? या ठिकाणी पहा मित्रांनो, श्रीमती स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याचं पुल्लिंगी काय होणार आहे? श्रीमान. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 10. पाप पुण्य या द्वंद्व समासाचा अचूक विग्रह शोधा. या ठिकाणी पहा मित्रांनो, पाप पुण्य, पाप आणि पुण्य एकमेकाच्या विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि मित्रांनो, ज्यावेळी द्वंद्व समासातील शब्द एकमेकांच्या विरुद्धार्थाचे असतील त्यावेळी त्यांचा विग्रह हा अथवा आणि किंवा यांनी जोडून होतो. मग या ठिकाणी पहा, पाप पुण्याचा विग्रह कसा होईल? पाप किंवा पुण्य, पाप अथवा पुण्य. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3. पाप अथवा पुण्य. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी विग्रह अथवा किंवा न जोडून होतो त्या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समास आहे असं म्हणायचं. म्हणजेच पाप पुण्य हा शब्द वैकल्पिक द्वंद्व समासाचा आहे. पुढे मित्रांनो, विग्रह होताना जर आणि व यांनी झाला तर त्या ठिकाणी इतरेतर द्वंद्व आहे असं म्हणायचं. प्रश्न क्रमांक 11. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात? मित्रांनो, क्रियापदातील प्रत्यय नसणाऱ्या मूळ शब्दाला काय म्हणायचं? तर धातू असं म्हणायचं. धातूला प्रत्यय लागून काय बनतं? तर क्रियापद बनतं. त्याला काय म्हणायचं? धातू साधित क्रियापद. आणि मित्रांनो, त्याच्या मूळ शब्दाला काय म्हणायचं? तर धातू म्हणायचं. पर्याय 3. उदाहरणार्थ, या ठिकाणी जर आपण म्हटलं केला, केलाचा मूळ धातू कोणता आहे? कर. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, केला हे क्रियापद आहे परंतु कर हा त्याचा मूळ धातू आहे. प्रश्न क्रमांक 12. हसता हसता माधवी खुर्चीवर आपटली या वाक्यातील कर्ता कोण आहे? आता मित्रांनो, सोपं दिसतंय. वाक्यातील कर्ता कोण आहे? माधवी आहे. परंतु जर आपल्याला अवघड वाक्य दिलं तर काय करणार? वाक्यातील क्रियापद शोधणार आणि त्याला नारा नारी नारे कोण असा प्रश्न विचारणार. क्रियापद कोणत्या वाक्यामध्ये? आपटली. आपटणारा, आपटणारी, आपटणारे कोण? तर आपटणारी माधवी. म्हणून या ठिकाणी माधवी वाक्यातील कर्ता. पर्याय 2. क्रियापदाला जर नारा नारी नारे कोण प्रश्न विचारला तर येणारा उत्तर असतं ते वाक्यातील कर्ता असतो. फक्त थोड्या वेळासाठी मोबाईल रोटेट करा. आज आहे 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा गौरव दिवस. मित्रांनो, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी आपण दरवर्षी मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. आणि मित्रांनो, या दिवसाच्या अनुषंगानंच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आलेला आहे नवीन ऑफर. यामध्ये आपल्याला A to Z मराठी व्याकरणाचं पूर्ण PDF पुस्तक जे आपण आधी 200 रुपयांना देत होतो ते आजच्या ऑफरमध्ये आपल्याला फक्त 100 रुपयांना मिळणार आहे. त्यासोबतच आपल्याला मोफत मिळणार आहेत ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं मराठी व्याकरण शॉर्ट नोट्स आणि 10 मराठी व्याकरण प्रश्नपत्रिका, ज्यामध्ये आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण पाहता येणार आहे. आणि ते देखील ज्या प्रकारे मी व्हिडिओमध्ये शिकवतो त्याच प्रकारे. आता जर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी ज्या प्रकारे शिकवतोय ती माहिती समजते तर त्याच प्रकारची माहिती, त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आपल्याला A to Z मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण प्रश्नपत्रिकांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला ही ऑफर फक्त 100 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे लवकरात लवकर खरेदी करा. आता सर्वच विद्यार्थी आजच्या आज व्हिडिओ पाहणार नाही आहेत, परंतु जे विद्यार्थी उद्या पाहतील, परवा पाहतील किंवा कधीही पाहतील परंतु हा व्हिडिओ पाहतील तर त्यांच्यासाठी आपण मराठी व्याकरण हे पुस्तक फक्त 100 रुपयांना देणार आहे. आणि नेहमीच ही ऑफर सुरू राहणार आहे. फक्त त्यांच्यासाठी जे या पेजचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला सेंड करतील. नंबर या ठिकाणी दिलेला आहे 75 17 24 91 19. या पेजचा स्क्रीनशॉट काढायचा, ॲडमिनला पाठवायचा. मग तुम्ही व्हिडिओ कधीही बघत असलात तरी देखील तुम्हाला ही PDF संच कितीला मिळणार आहे? फक्त 100 रुपयांना मिळणार आहे. जर तुम्हाला याचा फ्री डेमो पाहायचा असेल तर 75 17 24 91 19 या नंबरवर डेमो असा मेसेज पाठवा आणि याचा फ्री डेमो पहा. प्रश्न क्रमांक 13. चिरकालचा विरुद्धार्थी शब्द शोधा. मित्रांनो, चिरकाल म्हणजे काय? दीर्घकाळ टिकणारे. त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे? तर खूप कमी काळासाठी किंवा अल्पकाळ टिकणारे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 14.
पुढे दिलेल्या लघुनिबंध संग्रहातील वि स खांडेकर यांचा संग्रह कोणता आहे ते ओळखा. आता मित्रांनो, वि स खांडेकर पूर्ण नाव काय? विष्णू सखाराम खांडेकर. मित्रांनो, हे मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक आहेत. मराठी भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो वि स खांडेकर यांना मिळालेला होता. आणि मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी मंझधार हा जो लघु निबंध संग्रह आहे तो वि स खांडेकर यांचा आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 15. पुढील वाक्यात येणारे कंसातील शब्दाचे योग्य रूप ओळखा. जो हा शिवधनुष्य कंसामध्ये उचलणे, त्याला बाण लावेल, त्याला सीता माळ घालेल. वाक्य कसं बनतं? जो हा शिवधनुष्य उचलून त्याला बाण लावेल, त्याला सीता माळ घालेल, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. अचूक समानार्थी जोडी शोधा. या ठिकाणी पहा, मधुर म्हणजे गोड, ज्ञान म्हणजे शिक्षण म्हणा किंवा माहिती म्हणा. पुढे वीज म्हणजे चपळा आणि भूमी म्हणजे धरती धरित्री. पर्वत म्हणजे शर नग आणि सरिता म्हणजे नदी. मग या ठिकाणी मित्रांनो हे समानार्थी आहेत का? नाहीत. मग पर्याय 3 पहा, हृदय म्हणजेच अंतःकरण, म्हणून या ठिकाणी पर्याय 3 काय आहे? समानार्थी शब्दांची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 17. ऋणमुक्त या समासाचा अचूक विग्रह शोधा. मित्रांनो, ऋणमुक्तचा विग्रह कसा होतो? ऋणातून मुक्त, म्हणजे पर्याय 1. आता पुढे पाहायचं आहे, या ठिकाणी ऋणमुक्त म्हणजे ऋणातून मुक्त हे तर आपण पाहिलं. मग या ठिकाणी काय झालं? ऋणला ऊन हा प्रत्यय लागला. आणि मित्रांनो, ऊन हा प्रत्यय लागला म्हणजे त्या ठिकाणी काय झालं? पंचमी विभक्ती आहे. आणि या ठिकाणी दुसरं पद महत्त्वाचं असल्यामुळे या ठिकाणी काय झालं? पंचमी विभक्ती तत्पुरुष समास, म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? जर आपल्याला विचारलं की ऋणमुक्त या शब्दाचा समास कोणता, तर पंचमी तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 18. आई मुलीला भरतकाम शिकवते, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. आता मित्रांनो, वाक्यातील आई हा कर्ता आहे, शिकवते हे क्रियापद आहे. त्यासोबतच मुलीला आणि भरतकाम ही 2 कर्म वाक्यामध्ये आलेले आहेत. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी वाक्यामध्ये 2 कर्म असतील त्याला म्हणायचं द्विकर्मक क्रियापद, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. जर वाक्यामध्ये कर्म नसेलच तर त्याला म्हणायचं अकर्मक. जर वाक्यामध्ये कर्म असेल आणि एकच असेल तर त्याला म्हणायचं सकर्मक. आणि जर मित्रांनो एखादं क्रियापद सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे काम करत असेल तर त्याला म्हणायचं उभयविध. प्रश्न क्रमांक 19. वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव्य पैठण येथे होते? मित्रांनो, वारकरी संप्रदायातील संत एकनाथांचं वास्तव्य पैठण या ठिकाणी होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आता मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांचा जन्म कुठे झाला होता? पैठण जवळील आपेगाव या ठिकाणी. हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी मित्रांनो वास्तव्य कोणाचं तो विचारलं तर त्या ठिकाणी संत एकनाथ. प्रश्न क्रमांक 20. मीनाने सरबत संपवले आहे, हे कोणत्या काळातील वाक्य आहे? मित्रांनो, क्रिया आहे ती वर्तमान काळामध्ये पूर्ण झालेली आहे. शेवटी आहे असलं की लक्षात ठेवायचं वर्तमान काळ. आणि संपवले आहे काय दाखवतंय? जस्ट क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजेच या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ असणार आहे, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 21. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात तेव्हा त्यास कोणता समास म्हणतात? आता लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी समासातील पहिलं पद महत्त्वाचं असतं त्या ठिकाणी त्याला म्हणायचं अव्ययभाव समास. दुसरं पद महत्त्वाचं असेल तर त्याला म्हणायचं तत्पुरुष समास. जर ही दोन्ही पदं महत्त्वाची असतील, पहिलं आणि दुसरं, तर त्या ठिकाणी त्याला म्हणायचं द्वंद्व समास. म्हणजे या ठिकाणी कोणता आहे? तर द्वंद्व समास आहे, पर्याय 1. आणि मित्रांनो, दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच एखाद्या नवीन पदाचा बोध होत असेल तर त्याला म्हणायचं बहुव्रीही समास. इत्यादी माहिती आपल्याला पाठच ठेवायची आहे. परीक्षेला यावर देखील प्रश्न येतात, व्याख्या. प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 22. सैनिकांनी लढाई जिंकली असेल, या वाक्यातील काळ ओळखा. या ठिकाणी पहा, जिंकली असेल, शेवटी काय आलं? ली अधिक असेलमध्ये ईल. ली अधिक ईल असेल तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी पूर्ण भविष्यकाळ, पर्याय 3. काय झालेलं आहे? जिंकली असेल म्हणजे भविष्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली असेल म्हणून पूर्ण भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 23. मृगचा समानार्थी शब्द सांगा. मित्रांनो, मृग विचारलं की लक्षात ठेवायचा समानार्थी शब्द आहे हरिण. या ठिकाणी चुकून बहुव्रीही झालंय, या ठिकाणी काय पाहिजे? हरिण पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जर मृगराज म्हटलं तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं? सिंह म्हणायचं. आणि जर शाखा मृग म्हटलं तर त्या ठिकाणी वानर.
लक्षात ठेवायचं आहे. मृग म्हणजे हरिण, मृगराज म्हणजे सिंह आणि शाखा मृग म्हणजे वानर. प्रश्न क्रमांक 24, वचन विचारानुसार चुकीची जोडी कोणती आहे ते सांगा. मित्रांनो या ठिकाणी पहा, चुकीचं वचन बदललेला शब्द ओळखायचा आहे. भाषणचं अनेक वचन भाषणे बरोबर, चूलचं अनेक वचन चुली बरोबर. या ठिकाणी पहा, चूलमध्ये चला दुसरा उकार आहे, परंतु अनेक वचन झाल्यानंतर काय झालं, चला पहिला उकार जोडला गेला. पानचं पाने बरोबर आहे, परंतु मित्रांनो पिशवीचं पिशव्या होतं, पिशवे होत नाही, काय होतं, पिशव्या. ई कारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेकवचन काय होणार आहे, या कारांत. पिशवीचं पिशव्या म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 चुकलेला आहे. या ठिकाणी काय पाहिजे, पिशव्या पाहिजे, दिलंय काय, पिशवे. प्रश्न क्रमांक 25, पुढीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे. या ठिकाणी पहा, गाडी गाड्या, भिंत भिंती, गीत गीते. या ठिकाणी काय झालं, हे तिन्ही शब्द निश्चितपणे सांगू शकतो आपण की एकवचनामध्ये आहेत, कारण त्यांचं अनेकवचन वेगळं असतं. परंतु या ठिकाणी पहा, दौती, या ठिकाणी एक शब्द आहे दौत. दौत म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये शाई ठेवलेली असते ते, त्याचं अनेकवचन काय होतं, दौती. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 काय आहे, अनेकवचनी आहे, इतर ते निश्चितपणे एकवचनी आहेत. प्रश्न क्रमांक 26, सगळे सोयरे हा कोणता समास आहे. आता मित्रांनो ज्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जेव्हा एखाद्या सामासिक शब्दातून त्याच जातीच्या अनेक शब्दांचा बोध होतो तेव्हा त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं, समाहार द्वंद्व समास म्हणायचं. सगळे सोयरेमध्ये कोण आले, सर्वच नातेवाईक आले, म्हणजे या ठिकाणी काय झालं, सगळे सोयरेमध्ये सर्वांचा बोध होतोय म्हणून समाहार द्वंद्व, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 27, हरीने आज नवे पुस्तक आणले, या वाक्यातील कर्म ओळखा. आता मित्रांनो हरीने आणले म्हणजे हरी करता, आणि काय आणले तर पुस्तक आणले म्हणजे पुस्तक हे कर्म, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आता वाक्यामध्ये विशेषण शोधा म्हटलं तर काय सांगणार, तर पुस्तक या नामासाठी नवे हे विशेषण आलेलं आहे. लक्षात ठेवायचं, नवे हे विशेषण या वाक्यामध्ये आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 28, अरिष्टचा योग्य अर्थ सांगा. मित्रांनो अरिष्ट म्हणजे वाईट घटना किंवा संकट, अरिष्ट म्हणजे वाईट किंवा संकट, पर्याय 4. प्रश्न क्रमांक 29, माझ्याच्याने टेकडी चढवते, या वाक्याचा प्रयोग ओळखा. या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, वाक्याच्या शेवटी चढवते हे क्रियापद आले. चढवते हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे, तर शक्य क्रियापद आहे. आणि मित्रांनो ज्या ठिकाणी कर्मणी प्रयोगामध्ये शक्य क्रियापद आलेलं असेल, चढवते, करवते, चालवते, तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे शक्य कर्मणी प्रयोग असतो, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, प्राणी संग्रहालयामध्ये लाल डोळ्यांचा धिप्पाड वाघ बघितला, या वाक्यातील विशेषणे सांगा. या ठिकाणी मित्रांनो विशेषण म्हणजे काय, वाक्यातील नामाबद्दल अधिक माहिती सांगून त्या नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणायचं, विशेषण म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, डोळे या नामासाठी लाल हा काय आला, विशेषण आला, आणि वाघ या नामासाठी धिप्पाड हा विशेषण आला, म्हणजे या ठिकाणी लाल आणि धिप्पाड ही विशेषणं आहेत, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपले आजचे प्रश्न संपतायत. जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. त्यासोबतच यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायचं. तसेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल अभिप्राय देऊ वाटले तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगायचं. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.